नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. आणि नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते बघायला सांगा. गेट खोलतो. आता आपण निघूया, कारण गेट खोलायला लागतं, कारण वॉचमॅन बिचारा आपल्या कामामध्ये बिझी असतो. सकाळच्या गाड्या आणि धुवायच्या असतात ना, त्याला मी डिस्टर्ब करत नाही. मी माझं स्वतःच गेट उघडतो, स्वतःच लावतो. कारण तो रात्रपाळी करून थकलेला असतो आणि तो आपापल्या कामामध्ये बिझी असतो. त्याच्यामुळे मी जास्त त्याला फोर्स करत नाही की बाबा उघडायला ये म्हणून दरवाजा. सकाळचं आता वाजलेत 5:30, कारण आज मला उशिरा जायचं आहे, म्हणून आज उशिरा निघतो आहे मी. बघूया कसा होतो प्रवास, काय काय दिसतं, बघायला काय मिळतं. रोज त्याच रोडने जातो, पण काही ना काही नवीन मिळत असतं बघायला. उजाडतंय थोडं, म्हणून काय आता लाईट लावायची तेवढी गरज नाही लागत. पण आता तो नॉर्मल लाईट आहे माझा, तो मी चालू ठेवून चालणार आहे. बघूया, जवळजवळ उजाडलं. आता सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे. आज गँग कुठे दिसत नाहीये आमच्या श्वानपथाची. नाही तर रोज इथे बसलेले असतात आणि हा टाइम आहे त्या माणसाचं बिस्किट घालण्याचा. हल्ली तो कुठे दिसतही नाही, त्याच्यामुळे आज कुत्रेही कुठे दिसत नाही आहेत. बघूया, चला बघूया. आहे पुढे, पण नशीब तो निघून गेला पुढे. चला, समोरच्या बिल्डिंगी दिसायला लागल्यात सूर्याच्या उजेडात, पण रस्त्यावर काळोख आहे. या छोट्या लाईटमध्ये जास्त काय दिसत नाही, कारण तेवढा फोकस नाही त्या लाईटचा. अरे बापरे, आजीबाई मध्ये आले, चालतायत रस्त्यावर. सांभाळायला लागेल. लावतो बाबा हॅलोजन. आता काय पुढे परत कोणतरी मध्ये यायचं, कारण दिसत नाही स्पष्ट असं. आता एकदम क्लिअर दिसायला लागलाय. हा रस्ता पार करेपर्यंत थोडं लाईट नसते, कारण काळोख आहे ना. एवढे लाईट्स लावलेले नाही आहेत आतमध्ये. दिवे लावले ते पण एकदम आहेत की नाहीत ते पण दिसत नाहीत. बहुतेक बंदच आहेत ते सगळे, त्याच्यामुळे काळोख आहे रस्त्याला पूर्ण. माझी रोजची बस आलेली नाही मला भेटायला. आली ही काय आली, ही बघा टायमिंगची बस. कांदरपडा. आता लिंक रोडला लागलोय आपण. रिक्षामध्येच 2 रांगा बनवून उभे राहतात, पण मधला गॅप खूप मोठा सोडतात, त्याच्यामुळे बाहेरून टर्न मारायला लागते बाईकला. आज मोठे ट्रक नाही आहे तिथे वजन करायला, नाही तर असतात लाईनीत उभे वाट बघत की आपला नंबर कधी लागेल. तसा रस्त्याला अजून काळोखच आहे. एवढा अजून उजेडला, आकाश असं उघडलेलं वाटते, मात्र रस्त्यावर काळोखच आहे.
सिग्नल चालू झालेले आहेत दिवसाचे. 7 वाजायला आले की सिग्नल चालू व्हायला सुरुवात होतात. तिकडचे काका रोज उभे असतात जाळे बिन. सकाळी किती वाजता येतात काय माहीत नाही, पण उभे असतात तिकडे. जाळी माशाच्या जाळ्या असतात त्या बिनात उभे असतात त्याच स्पॉटला. अरे बापरे, केवढा मोठा ट्रक आहे आणि काय हे लोड केलेलं आहे. बहुतेक मला वाटतं फ्रीजचं सामान असेल. पण सलाम आहे यांच्या ड्रायव्हिंगला. एवढं वजं घेऊन चढणं, चालवणं, ड्रायव्हिंग सीटवर बसून. हॅट्स ऑफ. मागचं पुढचं काहीच दिसत नाही ना, तरी पण चालवतात ते बरोबर. असे ट्रक काय या रस्त्याला दिसतच असतात, लोड घेऊन जाणारे. सकाळचे खूप असतात तसे ट्रक या रोडला. हा बघा, हा एक ट्रक आलाय. त्याच्यावरती काय घातलेलं आहे, सगळ्या सळ्या आहेत बिल्डिंगच्या कामाच्या, ब्रिजच्या कामाच्या. घेऊन चाललंय. सलाम आहे यांच्या. एवढा मोठा ट्रक चालवणं म्हणजे खायचं काम नाही. सलाम आहे यांच्या ड्रायव्हिंगला. मागे पुढे सगळीकडे चेक करत जावं लागतं ड्रायव्हिंग करायला ट्रक घेऊन. बघा, BMCने लक्ष द्यावं. किती 2 मोठे खड्डे आहेत, तर कृपया त्याच्यात डांबर्स आणि खडे टाकून जरा प्लेन करावा, कारण पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. बाकी काही नाही. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एक म्हणतात ना, हे शब्द सुचत नाही आहेत, काय बोलावं. एक विनंती आहे, विनंती की ते खड्डे बुजवा. जर व्हिडिओ बघत असाल तर. नाही बघितलं तर कसं समजणारच नाही ना. जवळजवळ आता उजाडलंच आहे. सकाळ झालेलीच आहे आता पूर्ण. सूर्यनारायणाचं दर्शन व्हायला आता काही सेकंदच बाकी आहेत. तर आता दर्शन होईल सूर्यनारायणाचं. समोरच्या बिल्डिंग केवढ्या उंच वाटत आहेत. मधली ब्रिजच्या बरोबरची मधली बिल्डिंग.
इकडचे रस्ते थोडे खराब आहेत, सिमेंट निघाल्यामुळे थोडं खडखड झालेलं आहे. बाईक पुढे इकडून तिकडे जातं कारण मधल्या साध्यातले सिमेंट निघालेलं आहे, त्याच्यामुळे बाईक चालवायला थोडं डिफिकल्ट होतं. मार्वेरोडचं सिग्नल आलं आहे. नशिबात सिग्नल चालू मिळाला आहे, नाही तर चालू झालं तर दीड मिनिटं थांबावं लागते. एवढं मोठं सिग्नल आहे. चारही बाजूने गाड्या येतात, त्यामुळे खूप ट्रॅफिक असतं या सिग्नलला. आज आपल्याला लिबर्टी गार्डन न जाता डायरेक्ट राजन सरांच्या जिममध्ये जायचं. आपल्याला टुवर्ड्स गोरेगाव साईडलाच जायचं. आता कासपाड्यातनं लेफ्ट मारायचं नाही आहे, कारण आपल्याला सरळ निघून जायचं आहे डीमार्टच्याही पुढे. आणि आज आहे शनिवार, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक कमी आहे रस्त्याला सकाळी 7 वाजता. जो तो कामावर पळण्याच्या घाईमध्ये असतो. 3 दिवस सलग रजा आल्यामुळे रस्ते रिकामीच आहेत. आमच्यासारखेच फक्त काम करणारे पळत असतात. ऑफिस लाईन्स बंद असतात, प्रायव्हेट कामं चालू असतात. हा बघा, रिक्षावाला बघत पण नाही आणि डायरेक्ट लेफ्टला घालतोय आतमध्ये. जरा थांबूया, आज मारुतीचं मंदिर आलेलं आहे, पाया पुढे आणि नंतर पुढे जाऊया. जय मारुती राया. आज शनिवार आहे, तुझं दर्शन झालं, खूप बरं वाटलं. हे आहे इच्छापूर्ती मारुती मंदिर, मालाडमधलं आणि लिंक रोडचं चिंचोली बंदरचं खूप जुनं देऊळ. चला निघूया. हे आहे चिंचोली बंदर सिग्नल. इकडे आलं की तुम्हाला ते देऊळ मिळेल. टुवर्ड्स आता आपण चाललो राजन सरांच्या जिममध्ये, कारण इकडनं डायरेक्ट तुम्ही SV रोड टच करू शकता, तिकडनं हायवे. म्हणजे तुम्हाला जर कोण नवीन असेल तर त्यांना कळणार नाही, म्हणून मी हा रोड तुम्हाला दाखवतोय की हा रोड तुम्ही SV रोड आणि प्लस हायवेला तुम्ही टच करू शकता. तिकडनं गोकुळधाम पण जाऊ शकता, JBLRला पण जाऊ शकता, टुवर्ड्स बँड्रा, दादर, खार या बाजूला पण जाऊ शकता हायवे जॉईन करून. SV रोड पण जातो बँड्रा दादरपर्यंत, पण टुवर्ड तुम्हाला हायवे जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आपण आता पोचणार आहोत सरांच्या जिमजवळ. जवळजवळ आलो आहोत आपण. ही बघा आली जिम, आणि माझं शेवटचं स्थान आलेलं आहे राजन सरांची जिम. समोर पोस्टर आहे त्यांच्या नावाचं. हा बघा त्यांच्या जिमचा स्टॅच्यू, बघितला का? तिकडे गणपती मंदिर आहे समोर. स्टॅच्यूचे मसल्स बघा, स्ट्रॉंग मॅन.
हा त्यांचा वरचा पोस्टर. आणि आता मी तुमचा निरोप घेणार आहे, कारण व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे. क्लायंट काय आलेले नाहीत. चला, मी तुमचा निरोप घेतो. बाय बाय.